आई साहेब काय आहे जेवायला? अगं दिदू बाळा जेवायला का ना अशा कवळ्या कवळ्या मिरच्या आणल्या होत्या ग, रानात गेली होती जरा सकाळी सकाळी फिरायला. हा. मस्तपैकी ताजी ताजी वांगी, लय मस्त गावलंय माळव, इकडं वांग्याची भाजी करून ठेवली, पुन्हा वाळकं गावले ती. तर बहिड्या म्हणला मी आंघोळ करून येतो, मला जेवायला वाढ. काय केलंय म्हणला, मी म्हणला अरे बहिड्या मिरचं केलंय. तर त्याला लय आनंद वाटलाय बरं का, असा मस्तपैकी ह्याच्यात तुला काय म्हणलं ती पनीर चिल्ला केलेला तसाच होता ग ही पॅन. त्यामुळं असं मिरचू केलंय मस्तपैकी. मिरचून आता भाकरी करा, बघून खा वाटायला लागले मला. कांदा टमाट काकडी बाह्याला दिघे चिरून हे सगळं असं वाढलंय. भारी वाटतंय का ना, रानात जायचं का ताट घेऊन जाऊ गे. सावलीला आंब्याखाली बसून. हो. मस्त के झाले का नाही मिरचू. हा. तर मस्त खाली करा जरा ताट बघ. लय कवळ्या भारी मिरच्या कवळ्या असल्यामुळे. मिरच्या नुसत्या हिरव्या गार झाडाला तर एवढ्या भारी दिसत होत्या का नाही. सकाळी 6 वाजता गेलेली होती, इतक्या भारी. मग एवढ्या अशा घावल्या म्हणून मधलं चांगला असं तव्यात परताव तिखट हे मेटन कूट टाकलंय, त्याच्यात थोडं लसूण कोथिंबर. तर कोणाकोणाला असं मिरचू खायला आवडतंय कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.